नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर सुखी जीवनासाठी हे काही तोडगे आहेत, ते 100% खरे होणार आहेत. कारण व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर पहिला तोडगा असा आहे की मुख्य दरवाजासमोर कधीही चपलांचा ढीग लावू नका. जी स्त्री कोणत्याही कामाशिवाय घरोघरी फिरत राहते, अशा स्त्रीपासून लक्ष्मीही दूर राहते व आपणही त्यांच्यापासून दूर राहावे. तिसरं म्हणजे असं आहे की महिलांनी भांडी घासल्यावरती ते लगेच रकान्यात रॅकमध्ये लावावे, तसेच किचन ओट्यावरती पसारा करून ठेवू नये. चौथं म्हणजे गुरुवारी आणि सणासारख्या विशिष्ट तिथीला उंबरट्यावरती हळदीचे लेपन नक्की करा. पाचवं, जेवताना मीठ मागणारी व्यक्ती ही गरीब होते आणि तिला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. 6. महिलांनी एकादशीच्या दिवशी कधीही केस धुवू नयेत. या दिवशी केस धुतल्याने तुम्ही केलेले सर्व उपवास निष्फळ ठरतात. 7. रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीच्या वाईट गोष्टी, संकटे देखील दूर होतात. 8. रात्री नखे कापल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास उद्भवू शकतो. तसेच दाताने कधीही नखे कुरतडू नये, दारिद्र्यता येते. 9. दुसऱ्या माणसाला नग्न अवस्थेत पाहून गरिबी येते. 10. घरामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे, परंतु ते थेट दारासमोर नसून घराच्या उजव्या बाजूला असावे. घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ असते. एका स्त्रीने आपलं कुंकू, सिंदूर दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्या कोणाकडून उधार घेऊ नये. 12. जी महिला तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते आणि पाठीमागे द्वेष करते, अशा स्त्रीपासून कायम दूर राहावे. अशा महिलेचा राहू बलवान असतो. 13. कपड्यांना छिद्र पडणे अथवा लवकर फाटणे, चपला किंवा बाजूने झिजणे किंवा घरामध्ये वाईट दिवस येण्याचे संकेत आहेत. 14. अंघोळीनंतर अंगाला तेल लावल्यामुळे दारिद्र्यता दूर होते. 15. पोळी केल्यावर तवा नेहमी उभा किंवा टांगलेला ठेवा. उलटा तवा कधीही ठेवू नये. 16. दररोज संध्याकाळी घरात कापूर व 2 लवंग, 1 वेलची नक्की जाळा. 17. समुद्रशास्त्रानुसार ज्या पुरुषाची छाती ही रुंद असते व नाक लांब असते, यांची खूप कमी वयामध्येच खूप जास्त प्रगती होते. 18. भविष्यात तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर कर्ज काढून तूप पिणं बंद करा. आयुष्यात एक गोष्ट नक्की ठरवा, कर्जबाजारी सून घरी आणणार नाही आणि कर्जबाजारी घरात मुलगी देणार नाही. 19. कपड्याशिवाय झोपल्याने गरिबी येते. 20. नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्यासारखे ह्या जगात कोणीच नाही. 21. जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि अशा महिलेपासून नेहमी दूर राहावे. 22. माथी पायाची टाच लावल्याने दारिद्र्यता येते. कर्ज काढून महागडे लग्न, मोठे आणि चकचकीत मंडप, एका दिवसाच्या वरातीसाठी 30 गाड्या, DJ आणि ढोल ताशा वाजवल्याने कोणीही तुम्हाला अंबानी समजणार नाही. 24. जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेलात तर अपघात, आत्महत्या, खून यासारख्या अचानक घडणाऱ्या घटनांपासून आणि कोर्ट कचेरी यांपासून तुमचे संरक्षण होते. 25. 40च्या आधी बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधीही तुमच्या दारावर थाप मारावी लागणार नाही. 26. रात्री झोप येत नाही तर यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणा. या देवी सर्वभने रुद्रारूपणे संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. 27. अमावस्या व चतुर्दशीला शारीरिक सुखाचा उपभोग घेतल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वास करू लागते आणि शारीरिक व्याधी जडू शकतात. 28. कधीही घरातून बाहेर पडताना कचरा झाडू नका. 29. घरात आलेल्या संकटाच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नका. 30. झोपताना वाशाच्या खाली पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये, याने मानसिक ताण आणि अस्वस्थता येऊ शकते. 31. मनी प्लांटचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे, यामुळे कामात अडथळे येतात. 32. मासिक धर्माच्या पहिल्या 4 दिवसात संभोग केल्याने पुरुष आजारी पडतो. 33.
आपल्या घराची समृद्धी वाढवणे हे आपल्याच हातात आहे. धर्मशास्त्रात प्रातःकाळच्या स्नानाला फार महत्त्व आहे. जे सकाळी 5 ते 6 दरम्यान केले जाते त्याला देवस्थान म्हटले जाते. याने घरात समृद्धी येते. 34. रोज झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला नक्की स्पर्श करा, कारण स्त्रीच्या तळहातावरती देवी लक्ष्मी वास करत असते. 35. सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराच्या खिडक्या आणि दरवाजा उघडे ठेवा. 36. जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते. 37. जेवणाचे ताट तयार करताना महिलांनी ताटामध्ये कधीही 3 पोळ्या वाढू नयेत. आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे आणि पूर्वजही हेच सांगतात, कारण 3 पोळी कधीही सुतक असलेल्या ठिकाणी वाढली जाते. नॉर्मल दिवसांमध्ये 3 पोळी एक सोबत वाढू नये. 38. घरात लक्ष्मीकारक लकी बांबू, स्नेक प्लांट यासारखी रोपे नक्की लावा. पत्नीने कायम पतीच्या अगोदर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती उठावे आणि घराची साफसफाई, अंगणाची साफसफाई करावी. 40. कोणत्याही कारणाशिवाय जर छातीत जडपण जाणवत असेल तर समजा कुणीतरी तुमच्यासाठी रडत आहे. 41. घर हे नेहमी स्वच्छ नीटनेटके ठेवा, म्हणजे मन देखील स्वच्छ निर्मळ राहील. देवाला दिवा लावताना नेहमी 2 वाती करून लावावा. घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोलाव्यात. आरडाओरडा किंचाळून कधीही बोलू नये. टॉयलेट व बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवा. देवघरात कलश तर सर्वच ठेवतात, पण तुम्हाला माहीत आहे का या कलशाचे नारळ कधी बदलावे? कलशाचे नारळ हे प्रत्येक आठवड्याला बदलायला हवं. कुलदैवताच्या वाराला किंवा मंगळवार हा दिवस शुभ मानला जातो. नारळ प्रत्येक आठवड्यात बदलणे शक्य नसेल तर किमान महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला तरी बदलावा. 46. स्वयंपाकघरामध्ये चुकूनही औषधे गोळ्या ठेवू नये. 47. घरात एखादा छोटासा फिश टँक नक्की ठेवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी तुमचे मनापासून आभार. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पूजा स्पिरिच्युअल लाईफ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.